आज आपण असं स्नॅक्स बनवणार आहोत जे खाण्यासाठी जबरदस्त टेस्टी लागतं आणि तुम्ही बनवून 2-3 दिवस फ्रीजमध्ये स्टोअरही करून ठेवू शकता. म्हणजे घरी कधी पार्टी वगैरे असेल तर 2 दिवस आधी किंवा 1 दिवस आधी तुम्ही बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि खायची असेल तर पटकन तळू शकता. एवढे कुरकुरीत होतात ना, बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम चीझी असे हे स्नॅक्स आहे. घरी पार्टी वगैरे असेल तर एकदा बनवलात ना, तर नेहमी बनवण्याची फर्माईश होईल कारण एवढे जबरदस्त टेस्टी हे स्नॅक्स लागतं. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बघा ब्रेड. तर इथे मी 5 स्लाईस ब्रेड घेतलेले आहेत. कुठलाही व्हाईट, ब्राऊन तुमच्याकडे जो ब्रेड असेल तो घ्यायचा आहे. याचे ना आपल्याला आता छोटे-छोटे पीसेस करायचे आहेत. असे छोटे-छोटे पीसेस करून मिक्सरमधून याचं मी ब्रेड क्रम्स बनवून घेते. तर ब्रेड क्रम्स मी बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे. तर 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे सालं काढून घेतलेले आहेत. आता याला ना आपल्याला किसूनच घ्यायचं आहे. किसून घेतल्यामुळे काय होतं, मस्त एकजीव होतं मिश्रण. नाहीतर ना याच्या गुठळ्या राहू शकतात आणि आपल्याला गुठळ्या नको आहेत. मस्त एकजीव असं झालं पाहिजे. त्याच्यामुळे मी किसून घेते बटाटा. आता इथे बटाटा उकडून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे, त्यानंतरच वापरायचा आहे. आता बटाटे आपले उकडून जे आहेत किसून झालेले आहेत, त्यानंतर यामध्ये घालायचं आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. एक मोठ्या आकाराची जी हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता छोटी असेल तर 2 घेऊ शकता. थोडेसे उकडलेले मटार घेते मी इथे. गाजरही तुम्ही घालू शकता. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि प्रमाणही कमी जास्त करू शकता. थोडीशी घेतलेली आहे कोथिंबीर. आता बेसिक मसाले यामध्ये घालूया. तर पाव चमचा एवढी मी हळद घालते आणि 1 चमचा भरून लाल मिरची पावडर घालते किंवा अर्धा चमचा घालू शकता. जसं तुम्हाला तिखट आवडते तसं घालू शकता कारण हिरवी मिरचीही वापरलेली आहे. गरम मसाला घालते, सोबतच ना चाट मसाला घालते. त्यामुळे ना जे कटलेट आपले मस्त चटपटीत होतात आणि चाट मसाला नसेल तर मग आमचूर पावडर किंवा एक थोडासा अर्ध्या लिंबाचा रसही घालू शकता. चवीनुसार घालूया यामध्ये मीठ आणि आता याला बाइंडिंगसाठी आपण इथे घालणार आहोत 2 चमचे कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. पण बेसन घालू नका. बेसनमुळे ना आपल्या ते स्नॅक्सला तो टेस्ट येणार नाही. त्यासोबतच आपण जे ब्रेड क्रम्स बनवून घेतले होते त्यामधले मी थोडेसे ब्रेड क्रम्स घातलेले आहेत आणि मिक्स करून बघायचं. जर वाटलंच तुम्हाला बाइंडिंग होत नाही तर मग तुम्ही थोडेसे ब्रेड क्रम्स, थोडंसं कॉर्नफ्लोअर अर्धा चमचा वगैरे वाढवू शकता. पण आधी जास्त घालू नका. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर बघा मी अजून वरती काही घातलं नाही. तेवढंच याच्यामध्ये हे छान मिक्स झालं आहे, गोळ्यासारखं बनवून घेतलेलं आहे. आता यामधलं ना थोडंसं पोर्शन घ्यायचं आहे आपल्याला, थोडा गोळा घ्यायचा आहे आणि याला तुम्हाला आवडतो तो शेप तुम्ही देऊ शकता. तर मी थोडेसे असे लांबट असे बनवते. त्यानंतर आधी थोडंसं चपटा करून घ्यायचं आणि मध्यभागी आपण इथे ना चीज भरायचं आहे. आता चीजचंही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुमच्याकडे जे चीज आहे, मोझरेला चीज, प्रोसेस चीज, जे चीज आहे ना, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही इथे घालू शकता किंवा बिना चीजचेही बनवला तरी खूपच टेस्टी लागतात. चीज घातल्यामुळे कसं मुलांना आवडतं त्यामुळे मी चीज घातलेला आहे. आता ह्याला गोल गोल फिरून आपण मस्त असं गोल शेप करून द्यायचं आहे. म्हणजे काय होईल व्यवस्थित पॅक करायचं बरं करायचं काय होईल तळताना चीज बाहेर येऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि याला असं सिलेंडरसारखा मी शेप दिलेला आहे. असे आपण हे स्नॅक्स बनवून घेऊया. पटापट होतात, जास्त वेळही लागत नाही. आता साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेप ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला देऊ शकता. फक्त काय करायचं आहे मध्यभागी इथे असं लांबट करून घ्यायचं आणि चीज भरायचं आहे. चीजचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला जसं आवडतं तसं चीज तुम्ही इथे घालू शकता. हे बघा पटकन होतं, जास्त वेळ लागत नाही. असं गोल करून घ्यायचं, हाताने सिलेंडरचा शेप द्यायचा किंवा तुम्ही गोल कटलेटसारखेही बनवू शकता. तर हे स्नॅक्स ना मी या पद्धतीने बनवून घेते. सर्व स्नॅक्स आपण बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं हे ठेवूया साईडला आणि पुढे काय करायचं बघा. एका बाउलमध्ये आपल्याला घ्यायचं आहे, एक मोठाच बाउल घ्या. त्यामध्ये घ्यायचं आहे गव्हाचं पीठ. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लोअर, मैदा काही घेऊ शकता. थोडंसं घालूया यामध्ये कोथिंबीर आणि थोडेसे चिली फ्लेक्स घालते. यामुळे ना तो स्नॅक्सला बाहेरून जो मस्त असा लूक येतो. दिसायला खूप सुंदर दिसतं. चिली फ्लेक्स, कोथिंबीर वगैरे लावलेले असले ना, दिसायला सुंदर दिसतं. त्यामुळे मी यामध्ये घातलेले आहेत चिली फ्लेक्स. थोडंसं पाणी घालून आपण हे थोडंसं असं घट्टसर असं भिजवून घ्यायचं आहे आधी. कारण जर जास्त एकसाथ पाणी ओतलात ना, तर याच्या गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे आधी थोडंसं घट्टसर भिजवून घ्यायचं आणि चांगलं फेटून यामधल्या सगळ्या गुठळ्या काढून टाकायच्या आणि नंतर यामध्ये थोडंसं पाणी अजून वाढू शकतो. तर हे बघा इतपत असं पातळ मी करून घेतलं आहे.
त्यानंतर हे ब्रेड क्रम्सही आपले तयार आहेत. यामध्ये थोडंसं आपण ट्विस्ट देऊया. तर यामध्ये मी परत घालते थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे सफेद तीळ घालते आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालते. चिली फ्लेक्स ना बघा तुम्ही माझं स्नॅक्स बघू शकता, बाहेरून दिसतात ना खूप सुंदर दिसतात. थोडेसे सफेद तीळ घाला. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही घातला तरी चालेल. आता हे सर्व व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. तर आता आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ना, त्यामध्ये हे जे आपण स्नॅक्स बनवून घेतलं होतं कटलेट, ते डिप करून घेऊ. व्यवस्थित भिजवून घ्यायचे, गोल गोल फिरून पूर्णपणे ओलसर करून घ्यायचे. त्यानंतर लगेचच त्याला ब्रेड्समध्ये टाकायचे आणि पूर्ण व्यवस्थित गोल गोल फिरून पूर्ण कवर करून घ्यायचं, म्हणजे कुठेही गॅप वगैरे राहिला नाही पाहिजे. आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि हाताने हलकंसं दाबून घ्यायचं बघा. म्हणजे काय होतं, ब्रेड क्रम्स व्यवस्थित चिकटले जातात, तळताना जास्त निघत नाही. हाताने गोल गोल फिरवून घ्यायचं. ब्रेड क्रम्समुळे काय होतं, आपले स्नॅक्स ना मस्त बाहेरून कुरकुरीत होतं. तर बघू शकता ब्रेड क्रम्स व्यवस्थित लागलेले आहेत. असं हे स्नॅक्स बनवून झालेले. आता हे तुम्ही ना असंच एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता 2-3 दिवस किंवा आठवडाभर, अजिबात खराब होत नाही. जेव्हा खायचं असेल, तुम्हाला तळायचे असेल, तर अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवा फ्रीजमधून आणि मग तळू शकता. तर तेल चांगलं गरम झालेलं आहे. गरम तेलामध्ये मस्त असे हे स्नॅक्स आपण तळून घेऊया. तेल चांगलं गरम पाहिजे, लक्षात ठेवा. आणि गॅस मीडियमवरती ठेवायचं आहे बरं का. मीडियम गॅसवरती आपण हे स्नॅक्स आपलं तळून घेणार आहोत. आणि जोपर्यंत व्यवस्थित हे तेलामध्ये सेट नाही होत, तोपर्यंत अजिबात त्याला टच करायचं नाही. व्यवस्थित एका साईडने आधी तळू द्या तेलामध्ये. बघा जे बुडबुडे आले होते तेही कमी झालेले आहेत. एवढा वेळ आपल्याला थांबायचं, 1 मिनिटभर किंवा 2 मिनटं तरी. तुम्ही याला अजिबात हलवू नका. हे बघा. त्यानंतर आता पटकन आपण याला आलटून पलटून सर्व बाजूने तळून घेऊया. तुम्ही डीप फ्राय नाही करायचं आहे, शॅलो फ्राय करू शकता. त्याला चपटा पॅटीसारखं बनवून कटलेटसारखं शॅलो फ्रायही करू शकता. तरीही खूप सुंदर लागतं हे स्नॅक्स. या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघू शकता आपलं हे जे स्नॅक्स आहे, मस्त कलर आलेला आहे, व्यवस्थित सर्व बाजूने तळलं गेलेलं आहे आणि जबरदस्त टेस्टी असे हे स्नॅक्स तयार झालेलं आहे. तर गरमागरम आपण आता हे सर्व करूया, काढून घेऊया स्नॅक्स. कुठेही तेलामध्ये वगैरे विरघळत नाहीत. तर हे गरमागरम असा आपला स्नॅक्स झालेला आहे तयार. याला ना तुम्ही कुठल्याही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर, नाहीच तर असंही खाल्लात ना तरी जबरदस्त टेस्टी लागतं. तर एकदा नक्की बनवा आणि मला सांगायला विसरू नका बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा, म्हणजे काय होईल, माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल.